अंपायर गोरखनाथ पाटिल भी हमसे जुड़ चुके हैं। अंपायर गोरखनाथ पाटिल, भाऊ पाटिल, शाहिद मोमिन, शकील कोटी, RD 440 अपना फील्ड सजाना है। RD 440 करण कदम साइंस स्पोर्ट खरबाओं के लिए खेलने वाले हमारे कांदी के काबिल दोस्त त्रिशूल टाइगर भी हमसे जुड़ चुके हैं। आपका हार्दिक स्वागत है। PTC पड़गा टेनिस कोशिम्बी, सॉरी कोशिम्बी की कप्तानी भी वो करते हैं और PTC में एक बहुत ही अच्छे खिलाड़ी जाने जाते हैं। आइए दोस्तों, खेल की शुरुआत होने जा रही है और विनोद पाटिल फैम टीम RD 440 इस वक्त मैदान में नजर आ रही है। इनिशियल पहले मैच में मेरा साथ निभा रहे हैं कमेंटेटर शुभा धुमाल। थोड़ी देर में आप सुनील पवार को भी सुनेंगे। तर आजच्या दिवसामधील पहिला सामना मित्रांनो आपण पाहणार होता RD 440 ओली विपक्ष अंजुमन स्पोर्ट्स या दोन संघामध्ये। सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे। आपण पाहत आहात सिटी क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय आत्माराम गुळवी चषक 2020। आइए दोस्तों, लौट चलते हैं इस वक्त पहले मुकाबले की तरफ। ओपनर्स भेज देना है। तर सलामी जोडे मैदानामध्ये पाठवायचे आहे त्वरित। अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आहे प्रिन्स मुवेज, रवी गुल्ली, प्रतिमेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टेक्निकल टीमच्या माध्यमातून केलं जात आहे। तर सलामी जोडी पाठवायची। दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए अकील और फैज, सभी का हार्दिक स्वागत है। टॉस को जीता इस वक्त अंजुमन स्पोर्ट्स ने। आज सुबह का पहला मुकाबला आप देख रहे हैं और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है। बैक टू क्रिकेट नाउ, टू ओपनर्स ऑन द मिडल। आप सभी का हार्दिक स्वागत है। दो फोकसमैन गणेश गुलवी, राष्ट्रवादी पार्टी भिवंडी तालुका के अध्यक्ष और राष्ट्रवादी पार्टी थाना जिला के सचिव महेंद्र पाटिल और गणेश गुलवी की तरफ से आपका हार्दिक स्वागत है। स्वागत है साइंस स्पोर्ट खरबाओं की तरफ से। खेल की शुरुआत होने जा रही है। तर इथं मात्र पाहतोय आपण दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आणि RD 440
संघाचं संघटन क्षेत्र खेळताना पाहतो एक मोठं नाव तालुका सिटी क्रिकेटमध्ये जर पाहिलं आपण आरडी आणि त्याच्या प्रतिस्पर्धी संघ जो पाहतोय आपण अंजुमन स्पोर्ट भिवंडी या संघादरम्यान अतिशय कडक सामना पाहायला मिळेल. बंटी शिल्के हमारे बीच में, आपका हार्दिक स्वागत है। और बंटी शिल्के, आपसे निवेदन है कि आपको मंच पे आना है। बंटी शिल्के, आरडी का उत्साह बढ़ाने हमारे बीच में है। So two openers on the ground, Akil and Faiz. Faiz is the left-handed batsman and Akil the key man. तर दोन्ही एक चांगले दर्जेदार फलंदाज पाहतोय आपण डावाची सुरुवात करण्यासाठी. तर पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. Anjuman, one of the killer stick team, and remember RD, one of the big name in Taluka cricket. One cup, they are one and one cup runner. Is going to be Santosh Madhvi, backbone of Bhiwandi cricket. Facing him Faiz. Faiz is the left-handed batsman and Akil, the key player of Anjuman on non-striker end. Is going to be Santosh Madhvi. Turn from Khari end. Mandatory power play, first ball of the second day of late Atmaram Gulvi Cup Kharbao 2020. The match between RD and Anjuman Sport. Santosh adjustment in the field, two men outside the ring, man at cow corner Kunal Matre and man at square leg. Is going to be Santosh Madhvi. Right arm round the wicket. RD and Anjuman first time meet in this season. This is the 12th event of BC4 format. Here goes Madhvi. Burst of fires goes his back foot and soft and try, but with the stroke they threw for one. Fires off the mark with the push on the offside. पहिला चेंडू पाहिला आपण एका चांगल्या लेंथवरचा होता आणि वेगवान होता. तर फक्त चेंडूला पुश करतोय आणि पहिले चेंडू मात्र खातं उघडतोय फलंदाज फैज आणि संघाचं सुरुवात करतोय. दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन होताना आदरणीय प्रदीप पाटील साहेबांचं आणि दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. वेलकम, सुस्वागतम. Is going to be Santosh Madhvi, the fast and furious bowler. Turn from Khari end. Facing him batsman Akil. Akil is the key player of Anjuman. Bows to Akil, try to blind swing, beats him outside the off stump. Lovely ball pitching on the good line spot and little bit moment in the air and of the surface. वेलकम, सुस्वागतम. दरम्यान व्यासपीठावर आगमन होते आदरणीय कल्पेजी केनित साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे, सुस्वागतम. तर 22 पहिला पण परत अजून एक वेगवान चेंडू होता, गोल्डन स्पॉट चेंडूचा टप्पा होता. अतिशय अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण, वेगवान मारा करतोय इथे मात्र गोलंदाज Santosh Madhvi. Turn. Goes to Akil, miscue, hook is struck up in the air but nobody patrolling. In short square leg. Unconventional hook shot. Rising delivery, enough time batsman gets one. Score moves up to 2 for no wicket. आणि जित पाहिला आपण एक वेगवान बाउन्सर होता हुक करण्याचा प्रयत्न, पण चेंडूवर जेव्हा आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, शेवटच्या क्षणी डोळ्याची नजर हटली आणि आत्मविश्वास नव्हता या हुकच्या फटक्यामध्ये. ब्राजवेळी चेंडू हवेत होता. Santosh Madhvi, one of the key bowler in Taluka cricket, backbone of Bhiwandi cricket. This time try to flick that ball down to leg side, should be a wide. Yes, it is. 1-2 total now. Score moves up to 3 without loss. Anjuman winning a toss and batting first here. एक धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण. पहिले षटक मारा करत असताना धावपलकर धावत्या फक्त 3. Madhvi, turn from Khari end. Bows this time try to blind swing. Yes, he's out. LBW.
तर मी साई स्पोर्ट खारबाव संघाच्या माध्यमातून दोन मान असे टेनिस क्रिकेटचे स्टार खेळाडू भावेश पवार आणि प्रतीक पाटील या दोन्ही खेळाडूंना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. सर्वप्रथम आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम भावेश पवार आणि प्रतीक पाटील. अनुजित, मी साई स्पोर्ट खारबाव संघाच्या माध्यमातून परत एकदा विनंती करेन भावेश पवार आणि प्रतीक पाटील की आपण व्यासपीठावर यायचे. यस, हरफन मौला खिलाड़ी भावेश पवार, प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट, और प्रतीक पाटिल, आप दोनों को मंच पे आना है. एक्सलेंट डिलीवरी, क्लेम द विकेट ऑफ फैज, एंड दिस इज द गुड स्टार्ट फ्रॉम आरडी एंड स्पेशली संतोष मडवी. बिग नेम टुडे, द कंप्लीट साइड आरडी. बिंदास विकेट कीपिंग, किरण पाटिल at short fine leg. Here he go. But this time goes his back foot punch very hard, straight to Kunal Matre. But with the stroke batsman through for one, score moves up to 4 and runs coming in form of singles. Wide as the bowling has been very tidy from Santosh Madhvi in mandatory power play. आणि भावेश सर, पाहिलं आपण कित्येक वर्षापासून या खेळाडूला पाहतोय. वेगवान गोलंदाजी म्हणून प्रसिद्ध आहे, अजून तीच धार कायम आहे, म्हणून कौतुक करावं तेवढं कम आहे या गोलंदाजाचं. Yes, Charan Patil, all the best for one of the great cricketer, Oli. All the best for RD 440. Welcome, Charan, in late Atmanam Gulvi Cup. This time try to play very awkwardly, and that marks a excellent and economical work turn from Santosh Madhvi, given away only 4 runs and claim 1 wicket. एक ओवर की समाप्ति 4 रन. कमाल की गेंदबाजी हम देख रहे हैं. चरण पाटिल बहुत अच्छे क्रिकेटर हैं, आपका हार्दिक स्वागत है. जिन्होंने आरडी को ऑल द बेस्ट कहा है, वेलकम चरण. फुंडास से स्वप्निल शिलार ने महेंद्र पाटिल को इस शो के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं, आपका भी विशेष धन्यवाद. और RD 440 को केवल कुंडलेकर बोरपाड़ा ने ऑल द बेस्ट कहा है, आपका भी विशेष धन्यवाद. इथं मात्र पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक जिंकून प्रथम जो फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता अंजुमन स्पोर्ट संघाच्या कर्णधारांनी. पण भावेश सर, कुठेतरी पाहतोय की जो निर्णय घेतला होता तो मात्र स्वार्थ ठरवत नाहीये, कारण की पहिल्या षटकामध्ये एक दमदार कामगिरी पाहायला मिळाली. वेगवान गोलंदाज संतोष यांच्या माध्यमातून 4 धावा, 1 बाद, 1 धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण अंजुमन स्पोर्ट भिवंडी या संघाची. पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन होताना भावेश पवार आणि प्रतीक पाटील, एका टेनिस क्रिकेटचे दर्जेदार खेळाडू पाहतोय आपण. वेलकम, सुस्वागतम. त्यापूर्वी साई स्पोर्ट खारबाव संघाच्या माध्यमातून आज ज्यांचा वाढदिवस आहे, वंडर बॉय ऑफ खारबाव प्रहलाद भोयर, जो कि बहुत ही मशहूर ऑर्गेनाइजर स्पॉन्सर हैं, उन्होंने भी दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है. धन्यवाद प्रहलाद. इस मर्तबा कट करने की कोशिश, बीट किया वहां ऑफ स्टंप के बाहर बैट्समैन, नए बैट्समैन जो बल्लेबाजी को आए हैं. काशिफ को निवृत्ति पाटिल देवडुंग ने किरण पाटिल और आरडी को ऑल द बेस्ट कहा है. इस मर्तबा बाउंसर समझ के झुक गए, हालांकि गेंद तो कंधे के ऊपर से गई थी. लगता है काशिफ भी टेस्ट मैच के अंदाज में कह रहे हैं, यही कारण है कि अकिल वहां पे जा रहे हैं उनको समझाने कि आप लिमिटेड ओव्हर मॅच खेळ रहे हैं. दरम्यान पिंपलास गावचे उद्योगपती आदरणीय प्रशांतजी जोशी साहेबांना मी विनंती करेन आयोजकाच्या माध्यमातून की दादा आपण व्यासपीठावर यायचे. सर्वप्रथम आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. परत विनंती करेन आदरणीय प्रशांत जोशी साहेबांना की दादा आपण व्यासपीठावर यायचे. दीपेश माली और किरण पाटिल को आनंद भोसले ने ऑल द बेस्ट कहा है. इस मर्तबा तेज तर्रार गेंद निकल गई विकेट कीपर के पास. कॉट्रेल ऑफ भिवंडी, किरण पाटिल वाकई में बहुत खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं, और आपको पता है कि कॉट्रेल IPL में इस साल सबसे महंगे बिके. अगदी बरोबर सांगितलं आपण. ज्या प्रकारे मात्र किरण पाटील मारा करतोय, रफ्तार के सौदागर बनतोय. किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड विकेट, बॉल विकेटों के फर्नीचर को गेंद ऊपर खेल बैठे थे काशिफ, और अचंभित भी है कि गेंद कट के अंदर की जानिब कैसे आई.
धन्यवाद डीजे. यानंतर जो सामना होणार आहे ते मसोबा पिंपळा संघाचा संगणक आणि आता लुका क्रिकेटमध्ये पाहतोय आपण नंबर 1 संघ धनेश 11 कोक्षे या दोन्ही संघाच्या संगणकाने आपण टॉस बॉक्समध्ये तयारीत राहायचे. जय मसोबा पिंपलास विपक्ष पाहतोय आपण धनेश 11 कोक्षे. नारायण पाटिल सावत ने किरण पाटिल और आरडी को ऑल द बेस्ट कहा है और ऑल इज वेल चलता हुआ. बहुत ही खूबसूरत बॉलिंग कर रहे हैं, तेज रफ्तार गेंदबाजी बॉलिंग कर रहे हैं किरण पाटिल. कॉटरेल ऑफ भिवंडी अकलोली से आरडी को ऑल द बेस्ट कहा है अमित राऊत ने. भावेश सर, जर पाहिलं आपण दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि या मर्यादित क्रिकेटमध्ये जर पाहिलं आपण निर्धाव चेंडूला किती किंमत आहे. आता आपण जर पाहिलं आपण या डावामध्ये तब्बल 7 चेंडू निर्धाव म्हणजे एक अतिशय वेगवान मारा पाहायला मिळतोय विकेटवर. देखिए लिमिटेड ओवर मैच आप सुनील पवार खेलते हैं और डॉट गेंदे किसी मोती से कम नहीं रहती. आरडी ने पावर कप शेलार में इसी तरह काफी डॉट गेंदे खेली थी और यही कारण रहा था कि वो पावर कप शेलार से बाहर चली गई. भरत वतारी सर भी कल से बहुत अच्छा सूत्र संचालक कर रहे हैं और कमेंटेटर भी बहुत अच्छे हैं. उपेश चौधरी जी कल हमारे साथ थे, बहुत अच्छी कमेंट्री की, उनके लिए भी ऑल द बेस्ट है. कीप इट अप. यहाँ कीप इट अप करते हुए किरण पाटिल इस मर्तबा मिस डायरेक्टेड यॉर्कर थी. मुन्ना ने मोड़ दिया गेंद को डीप में. अक्षय ठेठे थे. 1 रन स्कोर में बढ़ता हुआ. स्कोर 5 पे पहुंचा है. 2 विकेटें गिरी है. नामदेव मात्रे सरपंच सावत ने किरण पाटिल को ऑल द बेस्ट कहा है. सर आपका हार्दिक स्वागत है. सम्मानीय सरपंच नामदेव मात्रे जी. लेफ्ट आर्म राउंड विकेट. इस मर्तबा कंट्रोल हुक शॉट है. डीप में खिलाड़ी मौजूद हैं. 1 रन आता हुआ स्कोर में, जबकि योगी डीप में गेंद को उठाते. 1 रन से 2 ओवर की समाप्ति में हम देखते तो टोटल बहुत ही कम है और अभी तक साइंस स्पोर्ट के शो का सबसे कम टोटल मैंडेटरी पावर प्ले का 6 रन है और 2 विकेटें गिरी. तर पाहतोय आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथं मात्र अंजुमन स्पोर्ट भिवंडी या संघाने जो निर्णय घेतला होता कुठेतरी चुकीचा वाटतोय. ज्या प्रकारे आपण 2 गडीच्या मोबदल्यामध्ये फक्त 3 धावाची सरासरी म्हणजे जो निर्णय घेतलं एक अतिशय खराब निर्णय म्हणता येईल. और उसका कारण है कि जो बॉलिंग हुई है और जो लाइन ऑफ अटैक रहा है बॉलिंग का, वो बिल्कुल चैनल में रहा है, कॉरिडोर में रहा है. सूरज पाटिल ने किरण पाटिल को ऑल द बेस्ट कहा है. दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन होताना पिंपलासचे आदरणीय प्रशांत जोशी साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम दादा, आपला सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत आहे. हमने से विक्की केने ने महेंद्र पाटिल को शुभकामनाएं दी है शो के लिए. आज आपके मैसेजेस हम पढ़ेंगे, लेकिन कल हमारे मोबाइल ऑफलाइन रहेंगे. बहुत मुश्किल रहता है. हालांकि प्रसाद परब जी ने किसी जगह पे कहा था कि इस तरह की शुभकामनाएं देना बहुत ही डिफिकल्ट रहता है रनिंग कमेंट्री में, लेकिन फिर भी आपका प्यार है. टीमों के तहत, व्यक्तियों के तहत, कप के तहत, कमेंट्री पैनल के तहत, अंपायरिंग के तहत, आपके खिलाड़ियों के तहत जितनी कोशिश होती उतना हम पढ़ते रहते हैं. वेदांत पाटिल ने आरडी को ऑल द बेस्ट कहा है. खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी में एक और परिवर्तन किया गया है, तब्दीली की गई है. हिमांशु को बुलाया गया, लेकिन हिमांशु इस सीजन में अगर सरपंच उप सरपंच कप को हम निकाल देते हैं तो गेंदबाजी में उतने इफेक्टिव नहीं चल रहे, लेकिन क्लास बड़ा है. पहली गेंद बहुत ऑकवर्ड बाउंस गेंद थी, अधिक उछाल था और नजरें हट गई थी. पुश किया ऑफसाइड में 1 रन. बहुत खूबसूरत गेंद. देखिए किरण पाटिल लगातार जो बॉलिंग कर रहे इस सीजन में वो काफी लाजवाब है. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस मर्तबा आगे बढ़ के ड्राइव करते हुए बॉलर बैक ड्राइव, नॉन स्ट्राइक पर गेंद लगी. रन पूरा किया बैट्समैन ने. चुरा लिया है तुमने जो रन को, ना कि चुरा लिया है तुमने जो दिल को. इस वक्त महेंद्र पाटिल के बहुत ही करीबी मित्र रितेश पटेल, करंट लोकेशन उनकी यूएसए अमेरिका है, इस वक्त वो मैच का मजा ले रहे हैं. उन्होंने बेस्ट ऑफ लक सभी टीमों को कहा है, महेंद्र पाटिल को कहा है. इस बीच गेंद डॉट गेंद. देखिए ये अमेरिका से देख रहे हैं क्योंकि जो नंबर ऊपर आया है
वो यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका का है। और हितेश पाटिल जी, आपका हार्दिक स्वागत है, आप ही के दोस्त की तरफ से। चेतन खारिक ने भी आरडी और महेंद्र पाटिल दोनों को हार्दिक शुभकामनाएं दी हैं। चेतन जी बहुत बहुत धन्यवाद। हिमांशु, बढ़िया गेंद, हाथ को रोक के किया था, कहीं ना कहीं गती परिवर्तन था, कटर कर बैठे थे वहां पर। अगदी बरोबर सांगितलं, पण बघितलं त्या पहिले अतिशय वेगवान मारा करत होता, पण हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि बीट करतोय फलंदाजाला। अतिशय एक जुना चांगला षटक पाहतोय, वेगाला पसंती देताना इथे मात्र हिमांशु। सतीश गायकर फिरंगपाड़ा ने ऑल द बेस्ट महेंद्र पाटिल। और आरडी को कहा है, निकल के मारा है, साथ जुटाई, गैप में कोई मौका नहीं, पहले बाउंस पर 4 रन, गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑन चली गई। अतिशय चांगला फटका पाहिला, पण फ्रंट फूट लावून स्टेप आउट केले चेंडूला लॉन्ग ऑन आणि मिडविकेटच्या मधून दमदार चौकार वसूल करतो इथे मात्र फलंदाज। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा उछाल दिया है अकील ने, फील्डर मौजूद है और जाना होगा अकील को। हालांकि शॉट में दम था लेकिन प्लेसमेंट नहीं कर पाए, कोई गलती नहीं किरण की। तर टायमिंग एक चांगलं होतं, पण प्लेसमेंट चुकीची निवडल्या गेली, मिडविकेटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक चांगला जल टिपतोय। तर अशा तऱ्हेने पाहतोय आपण की अजून एक धक्का इथे मात्र अंजुमन स्पोर्ट भिवंडी या संघाला। धावसंख्या फक्त आणि फक्त 12। शुभा धुमाल, मैं भूल रहा हूँ आज अंतरराष्ट्रीय क्रिकेट में किसका जन्मदिन है? यस, अंपायर साइमन टफल। लेकिन आज टेनिस क्रिकेट में जन्मदिन है प्रणय पाटिल, वंडर बॉय ऑफ भाई खारबाव। प्रणय का जन्मदिन है आज साइंस खारबाव के, और उनका मैच भी है आज सोना देवी से। अभी नहीं कहेंगे, वो बाद में कह सकते हैं हम प्रतीक। साइमन टफल बहुत कम तीसरे अंपायर की मदद लेते थे साइमन टफल। 3 ओवर की समाप्ति पे रन बने 12। पावरफुल बल्लेबाजी की जरूरत है, गेंदबाजी पावरफुल हो रही है और कमेंट्री के लिए पावरफुल कमेंटेटर शुभ सुनील पवार। अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ ठाणे भावेश सर। तर यावेळेस पाहत एक चांगला चेंडू होता, इथे मात्र वेग होता चेंडूला। ऍक्च्युली कुठं चेंडू ब्रश झाले पाहिजे तोपर्यंत मात्र संधी होती, एक धाव सहज पूर्ण केल्या गेलं, जे एका धावेने संघात धावसंख्या पाहतोय आपण 13। नाणेफेक जिंकून सर्वप्रथम पाहतोय आपण अंजुमन स्पोर्ट भिवंडी संघाने जो निर्णय घेतला होता इथे मात्र चुकीचा ठरवतोय। आरडी स्पोर्ट ओली संघाचे प्रत्येक वेगवान गोलंदाजच्या प्रकारे रफ्तार के सौदागर इथे मात्र किरण पाटील नावाचा हा गोलंदाज बनतोय विकेटवर। धनेश कुकसे के कैप्टन और जयमसोबा पिंपलास के कैप्टन दोनों को टॉस बॉक्स में बैठना है। चौथा ओवर चल रहा है और इन दोनों टीमों के बीच में भी ये सीजन का पहला ही मैच है। जिस तरह ये पहले मैच में टकरा रही अंजुमन और आरडी। याच दरम्यान क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले डॉक्टर गणेश धनपाल पाटील आणि दीपक काठे यांचं मी विनंती करतोय, शिवाजी मढवी यांनी स्टेजवरती यायचं आहे। यावेळेस पाहता परत अजून एक शॉर्ट पिच चेंडूचा मारा होता आणि भावेसर जर पाहिलं आपण इथं मात्र प्रत्येक गोलंदाज वेगाला पसंत देताना विकेट सुद्धा पाहतोय आपण। प्रत्येक गोलंदाजला पोषक ठरलेली खेळपट्टी नहीं, मैं तो एक बात कहूंगा कि भावेश पवार और विवेक शेलार आजकल, खासतौर से भावेश पवार, पिच को पढ़ते हैं और गेंदबाजी में डायरेक्ट तब्दीली करते हैं। डॉक्टर गणेश पाटील यांचं आगमन झाले, हार्दिक स्वागत। त्यांच्याबरोबर दीपक काठे, हार्दिक स्वागत आहे। यावेळेस पाहता पहिला पण खोलवर टप्प्याचा चेंडू होता, टर्न केला चेंडूला मिड विकेट आणि मिड डाऊन मध्ये अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण पंचाचं बोट आकाशाकडे। अजून एक विकेटचं पतन अंजुमन स्पोर्ट भिवंडी संघाचं। नटराज खारबाव क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू शिवाजी मढवी तसेच लहुदास मढवी आणि प्रकाश म्हात्रे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे। देखना है नए बैट्समैन कप्तान शहबाज आते हैं या कोई और आता है, क्योंकि कैप्टन शहबाज में क्षमता है रन को रोटेट करने की, लेकिन अंजुमन की स्थिति काफी नाजुक है। 14 रन, चौथा ओवर चल रहा है, 4 विकेट और कप्तान शहबाज शेख बल्लेबाजी को आ रहे हैं।
संघर्ष करताना पाहतोय आपण इथं मात्र अंजुमन स्पोर्ट भिवंडी या संघाला आरडी स्पोर्ट ओलिया संघाच्या अगेन्स्ट जर फलंदाजी पहिली आपण आरडी स्पोर्ट संघाची नो डाऊट टेनिस क्रिकेटचे महान फलंदाज या संघाकडे आपण पाहतोय. मुकेश नांदुरकर ने इस वक्त बिंदास लसने को ऑल द बेस्ट कहा है. किरण दूर आणि त्या टोकाकडनं सज्ज होताना पाहूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेले. इथं मात्र संघाने एक क्रमांक 10 असं टी शर्ट परिधान करून फलंदाजी करण्यासाठी सहभाग जातोय. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. 50चा आकडा इथं मात्र जर पार करायचा असेल पण रफ्तार के सौदागर इथं मात्र पाहतोय आपण किरण पाटील एक युवा टेनिस क्रिकेट जगतला वेगवान गोलंदाज. फलटॉस चेंडू यावेळेस पात्र हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अजून एक दे धक्का आणि इथं मात्र संघाने एक बाद होतोय. सहबाज या दरम्यान नटराज खारभाव क्रिकेट संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर खरोखरच भिवंडीमध्ये मास्टर 40+ मध्ये ज्याचं नाव घेतलं जातं हमेशा असा शिवाजी मढवी यांचं आगमन झालं. हार्दिक स्वागत शिवाजी मढवी. तर पाहतो पण यावर्षी आपण जर विचार केला 40+ आपण वतारी सर विवरण केला तर कालिका माता खारभाव या संघाचं नो डाऊट क्या बात आहे. प्रत्येक सीझन मध्ये पाहतो पण यावर्षी खास आता जो गोवा दौरा करून नुकतं चॅम्पियन बनलेलं आहे त्या संघाच्या मनापासून मी स्वागत करतोय. तर इथं मात्र नाजूक स्थिती आहे. अतिशय चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. किरण पाटील सज्ज होताना यास मात्र वेगवान चेंडू परत पण स्वेर चुकीची लाईन शकील कोटी सरांचा इशारा येतोय. डाव्या स्टिचचा हा बाहेरचा चेंडू होता. अतिरिक्त धावसंख्येमध्ये संघात बदल होते. धावसंख्या पाहते आपण 15 5 बाद. एक नाजूक स्थिती. नाणेफेक जिंकल्यानंतर अंजुमन स्पोर्ट भिवंडी या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय जो घेतला होता तो मात्र साफ चुकीचा ठरवताना आरडी स्पोर्ट ओली संघाचे प्रत्येक गोलंदाज एक मोठं नाव टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये पाहतोय आपण ज्या संघाकडे मित्रांनो बिंदास पाटील सारखा एक अतिशय महान बिंदास लसने यावेळेस मात्र खोल टप्प्याचा हा चेंडू होता. परत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अजून एक चांगल्या षटकाची समाप्ती पण पाहतोय. तर इथं मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 बाद 15. नाजूक स्थिती अंजुमन स्पोर्ट भिवंडी या संघाची. पप्प्या एंटरप्राइजेसचे मालक पप्प्या पाटील यांचं हार्दिक स्वागत आहे. पप्प्या पाटील. लवदास मढवी आणि प्रकाश म्हात्रे या मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे, स्टेजवरती यायचं आहे. धन्यवाद. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 15 5 बाद 4 ओव्हर की समाप्ति पर अंजुमन स्पोर्ट भिवंडी की टीम का कुल मिलाकर स्कोर 15 रन 5 विकेट के नुकसान. हेलो चेक. हेलो चमकीली धूप है, धीमी हवा है चलती हुई, बेहतरीन मौसम और क्या खूबसूरत टेनिस क्रिकेट का बिग शो आप देख रहे हैं. तर गोलंदाजी मध्ये पाहतो आपण गोलंदाज अक्षय याच पात्र वेगवान चेंडू होता. थोडासा सफल होऊन ऑन साइड कडे खेळण्याचा प्रयत्न. हितेश. हॅलो हितेश सुरेश पाटील उर्फ बारक्या यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सज्ज होताना इथं मात्र परत गोलंदाज अक्षय यावेळेस पात्र चांगला चेंडू होता आणि याच बरोबर अजून एक फलंदाज इथं मात्र बाद होतोय. 6वा दे धक्का अंजुमन स्पोर्ट भिवंडी संघाला. धावसंख्या 15 6 बाद. नाणेफेक जिंकून अंजुमन स्पोर्ट या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय जो घेतला होता. पण एक नाही तब्बल 4 गोलंदाजी या संघाकडे वेगवान असेल. संतोष, किरण, हिमांशू काय प्रभावशाली कामगिरी पाहिली होती हिमांशू या संघाचा आपण ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून. यावेळेस मात्र बाउन्सर हा चेंडू वेगवान बाउन्सर होता हा गोलंदाज अक्षय. आतापर्यंत जर पाहिला आपण अतिशय चांगला दर्जा षटक हाताळतोय. यास मात्र टर्न केला चेंडूला स्कोरले पंजाबची पाठीमागं दुसऱ्या धावची मागणी ते मात्र निश्चित करणार आहे. दुरून शतक येईपर्यंत नकारतोय.
आणि एक धाव फक्त या एका धावीने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 16. 6 बाद. 5वे षटक मार्गस्थ आहे. जय मसोबा स्पोर्ट पिंपला संघाचा संगणक आणि धनेश एलेवन कोक्षे दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन तयारीत राहायचे. या स्पात अतिशय चांगला दर्जेदार फाईट काय लॉंग लेग रिजनकडे चेंडू इथं मात्र फरार होईल. सीमा पार अतिशय नेत्रदीपक हा चौकार. धन्यवाद डीजे. आदरणीय अरविंदजी मुकादम साहेब आणि त्याच्या समेत पाहतोय आपण सुभाषचंद्र पाटील साहेबांचं आगमन होतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सुभाष धुमाल पाहिला पण शॉर्ट पिच चेंडू होता, वेळ होती. अतिशय चांगला एका दर्जेदार फटका पाहिला पण लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्कोर लेगच्या मध्ये 4 धावासाठी चौकाने धावसंख्या पुढे सरकते ती 20. 6 बाद. अक्षय थेटे दुरांच्या टोकाकडनं मारा करतोय. राऊंड द विकेट. या स्पातात चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. वाईडिश लॉंग ऑन रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय पण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव. तर इथं मात्र षटकाची समाप्ती 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथं मात्र पाहतोय आपण 6 बाद 21. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्र आपण सिटी क्रिकेटचा घमासान पाहतोय. व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. व्यासपीठावर पाहतोय आपण सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा सचिव सर्वांचे लाडके महेंद्र पाटील मामा त्यांच्या समेत त्यांचे बंधू सुद्धा पाहतोय आपण. कालिका माता खारबाव संघाचे अतिशय एक डॅशिंग फलंदाज जो व्यासपीठावर आहे आणि यावर्षी जर पाहिलं आपण 4 वेळेस कालिका माता खारबाव 40+ संघाच्या संघाने कामगिरी चांगली केली. आणि इथं मात्र ग्रामीण जर पाहिलं आपण तब्बल 4 संघ असे आहेत आणि सिटी क्रिकेटमध्ये यावर्षीचं फक्त धनेश एलेवन कोक्षे. हिमांशू यावेळेस पाहता चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नव्हती. वाईडिश लॉंग ऑफ रिजन कडे शतक सज्ज आहे आणि तोपर्यंत मात्र सहज संधी असेल इथं या 2 धावा पूर्ण करतोय. आमच्या समोर जी एक इनोवा स्लिव्हर कलरची गाडी आहे कृपया करून जी कोणाची असेल ती आपण पार्किंग झोन मध्ये उभी करायची आहे. तर इथं मात्र धावसंख्या पाहतोय आपण 23. अतिशय छान प्रत्येक चांगला चेंडू गुडलेन स्पॉट चेंडूचा टप्पा होता. वेग अतिशय चांगला आहे आणि या 22 प्रत्येक आपण या डावामध्ये पाहिलं सगळेच गोलंदाज अतिशय वेगवान तिकट मारा केला आणि त्याचा परिणाम पाहतोय आपण की अंजुमन स्पोर्ट हा संघ किमान अजून 30च्या आतमध्ये आहे. बिल्कुल, जो बॉलिंग हुई है वो बहुत ही कसी हुई है और अधिकांश गेंदें गुडलैंड पे पिच की है. गेंदबाजों ने कमाल की बॉलिंग कर रहे हैं आरडी के गेंदबाज. हिमांशू यावेळेस मात्र अतिशय चांगला प्रत्येक चेंडू गतीमध्ये परिवर्तन फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण सोडून देतोय. चकित होते थोडासा फलंदाज ज्या चेंडू बद्दल ज्या प्रकारे चेंडू टाकल्या गेलं. सुपरहिट कामगिरी करताना हिमांशू. टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं भावे सर तर या खेळाडून कमी कालावधीमध्ये एक मोठी झेप घेणारा भिवंडीचा युवा स्टार खेळाडू. बिल्कुल, लेकिन इस सीजन में अगर सरपंच उप सरपंच कप को हम निकाल देते तो असफल रहे हैं BC4 फॉर्मेट में. सज्ज होताना त्यावेळेस मात्र स्टेट डेचा फटका आहे. अगदी बरोबर आहे, पूर्णपणे सहमत आहे. पण ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला विसरून चालता येणार नाही. जरीमरीत फुट आलिमगड संघाच्या माध्यमातून भिवंडी ग्रामीण मध्ये अतिशय चांगली कामगिरी करणारा एक युवा खिलाड़ू हिमांशु. देखिए ग्रामीण क्रिकेट भी बहुत फल फूल रहा है, बहुत अच्छे खिलाड़ी आगे आ रहे हैं और ये ग्रामीण के ही खिलाड़ी हैं. लेकिन BC4 फॉर्मेट जो है जैसे कंट्री की टीम रहती है ऑस्ट्रेलिया इंडिया वैसे ये फॉर्मेट है. यावेळेस पाहता परत एक वेगवान चेंडू होता, थोडासा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण एक्झॅक्टली संपर्क झाला नाही चेंडूने बॅटचं. आप बबलू पाटिल को देखिए, एक अर्धशतक जमाया उन्होंने महिंद्रा से खेलते हुए. PTC में बबलू पाटिल आए मानो गेंदबाज डर गए, लेकिन BC4 क्रिकेट में उनके परफॉर्मेंस को देखिए. बिल्कुल, इसलिए तो गिने चुने खिलाड़ी होते सिटी क्रिकेट में. या स्पर्धा स्वीप करण्याचा प्रयत्न आपण चुकीची लाईन हाताळल्या गेली. डाव्या अष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाचे दोन्ही हात समांतर रेषेत. धावसंख्येत बदल पाहतोय आपण, धावसंख्या 26. रवी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. रवी पाटील नटराज खारबाव संघाचे अतिशय अष्टपैलू खेळाडू.
पाहतो आपण एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला कुणाल मात्रे, बॅकवर्ड पॉइंटला स्वतः पाहतो आपण संतोष, शॉर्ट थर्डमॅन बिंदास विकेट किपर. यास मात्र हवेत आहे स्वतः बिंदास चेंडू खाली येतोय. अजून एक चांगलं झेल आणि याच बरोबर पाहतोय आपण 6 षटकाच्या समाप्तीनंतर अंजुमन स्पोर्ट या संघाने जे आव्हान उभं केलेलं आहे धावफलकावर 26 आणि 27 धावांचं आव्हान असेल. और वैसे भी अंजुमन स्पोर्ट को 2 रन का पेनल्टी, 12वां खिलाड़ी उनका ड्रेस में नहीं. पहले ओवर की समाप्ति के बाद आइए हम आपको अगले टॉस की तरफ लिए चलते हैं. कुंदन खारिक ने 444 आरडी को ऑल द बेस्ट कहा है और टॉस होने जा रहा है. टीमें खेल रही है धनेश और जय मसोबा पिंपलास, पंकज घड़त फेम टीम और पांडुरंग धर्मा पाटिल फेम टीम. दोनों टीमें इस सीजन में पहली मर्तबा टकरा रही है और टॉस के लिए जा रहे हैं हमारे मशहूर कमेंटेटर, कंप्यूटर कमेंटेटर शुभा धुमाल. पप्या एंटरप्राइजेसचे मालक यतीन पाटील यांचं हार्दिक स्वागत आहे. यतीन पाटील, दर्शन मडवी आणि हरेश म्हात्रे नटराज स्पोर्ट्स खारबाव संघाचे 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर आपण स्टेजवरती यायचं आहे. जय मसोबा पिंपला संघाचा संघनायक आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. तर मी 2 मान्यवरांना स्टेज नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय. डॉक्टर गणेश पाटील आणि आमच्या गावचे माजी तंटमुक्त अध्यक्ष सुदाम चंद्र पाटील या 2 मान्यवरांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. तुम्हाला सर थोडं थांबायचं आहे, थोडा सत्काराचा कार्यक्रम आपण करतोय. मी महेंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आमच्या गावचे माजी उपसरपंच आणि त्यांचे जिवलग मित्र सन्माननीय संदीप पाटील दादांचा इथे सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. प्रदीप पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते बंटी शेळके बोरपाडा यांचा तुम्ही स्वागताने सन्मान करायचा आहे. प्रदीप पाटील बादी. बंटी शेळके बोरपाडा यांचा स्वागताने सन्मान केला जातोय. प्रदीप पाटील बादी यांच्या शुभ हस्ते. बड्डे बॉय प्रणय पाटील यांना विनंती आहे. बड्डे बॉय प्रणय पाटील यांना विनंती आहे की भिवंडी तालुक्यातील महान क्रिकेटपटू भावेश पवार यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. भिवंडी तालुक्यातील महान क्रिकेटर भावेश पवार यांचा स्वागताने सन्मान. वंडरबॉय खारबाव त्यांचा आज बड्डे आहे. त्याच्या शुभ हस्ते भावेश पवार भिवंडी तालुक्याचं नाव खरोखरच या महाराष्ट्रामध्ये गाजवलं, त्यांचा स्वागताने सन्मान केला जातोय.
अंपायर खेल रोकना है जब तक सत्कार हो रहा है. मी मोनिश तरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आमच्या टेंबिवली गावचे सुपुत्र आणि उत्कृष्ट क्रिकेटर प्रतीक पाटील यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. प्रतीक पाटील एक जबरदस्त आक्रमक क्रिकेटर आहेत, त्यांचा स्वागताने सन्मान केला जातोय. केतन वतारी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते गोरसे गावचे सुपुत्र कल्पेश केने दादांचा इथे स्वागताने सन्मान करायचा आहे. कल्पेश केने याचा स्वागताने सन्मान. केतन वतारी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्याचा स्वागताने सन्मान करायचा आहे. धनेश इलेव्हनचं ते करता धरता आहेत. कल्पेश केने ज्यावेळी धनेश इलेव्हनचं नाव घेतलं जाईल त्यावेळी कल्पेश केनेचं नाव घेतलं जाईल. कैफ को गेंदबाजी दी गई है. सामना करेंगे हिमांशु. नॉन स्ट्राइक पर है. ओवर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद भरत वतारी सर. हिमांशु और केदार पाटिल 26 का लक्ष्य है. गेंदबाजी के लिए कैफ तैयार होते हुए राइट आर्म राउंड विकेट जा रहे हैं हिमांशु के लिए. पहली गेंद लॉब कर दिया है. हवा में गेंद है. फील्डर नीचे और हिमांशु शून्य पे आउट. बढ़िया कैच. Sachin. Sachin. सुनील पवार, एक बात कहूंगा कि अंजुमन टीम को आपने हमेशा परशुराम टॉरेज स्टेडियम पे देखा होगा, भादौड़ में देखा होगा. ये वो टीम है जो रन कितने भी बनाए उस पर फाइट करने की काबिलियत रखती है. अगदी बरोबर, नो डाऊट, कुठली शंका नाही. ज्या प्रकारे आपण विवरण केलं की लो स्कोरिंग मध्ये हा संघ अफाट परिश्रम करतो गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि इथं मात्र जी आवश्यकता आहे पहिला विकेट इथं मात्र प्राप्त करतोय गोलंदाज कैफ. नए बैट्समैन बिंदास लसने आए हैं. ये वो जोड़ी है जिन्होंने इस सीजन में 106 रन की पार्टनरशिप का कीर्तिमान बनाया. केदार पाटिल और बिंदास लसने वही जोड़ी है. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए कैफ. बढ़िया गेंद. अपील और आउट. केदार पाटिल भी चलते हो गए. हैट्रिक पर आ गए कैफ. बिल्कुल, क्या बेहतरीन गेंदबाजी हम देख रहे हैं. इस वक्त खड़े खड़े ड्राइव करने का प्रयास किया था, किनारा दे बैठे और शानदार कैच. देखिए सुनील पवार, दोनों कैच डबल अटेम्प्ट में लिए गए और टेलीविजन सेट पे ट्रिपल एस पे 612 और 785 चैनल पे हमारा आ रहा है. अगर नहीं आ रहा होगा तो 786 चैनल और 611 चैनल को आपको सर्च करना है. 22 पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त कामगिरी करतोय गोलंदाज कैफ आणि लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा विकेट म्हणजे हॅट्रिकवर येतोय विकेटच्या. आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय इथं मात्र गोलंदाज कैफ सनसनी पाहतोय आपण गोलंदाजीच्या माध्यमातून. एक बलाढ्य संघाच्या अगेन्स्ट ज्या प्रकारे सुरुवात केली. यस, ट्रिपल एस कंट्रोल रूम आपसे रिक्वेस्ट है कि कहीं दर्शक कह रहे हैं कि 612 चैनल नंबर पर हमारा टेलीकास्ट नहीं पहुंच रहा है. हैट्रिक पर है क्या? 19वीं हैट्रिक. गेंद को खेल दिया है लेकिन फील्डर नहीं है डीप में और गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन. अब तक 18 हैट्रिक हुए हैं BC4 फॉर्मेट में. देखिए दोनों सीनियर खिलाड़ी अकील और शहबाज को डिस्कस कर रहे हैं और हमसे जुड़ते हुए चना जोर गरम. अजय, मैच भी गरम होंगे आज और चना जोर गरम भी हमसे जुड़ चुके हैं. चौके से खाता खोला है संदीप मडवी ने. स्कोर है 4 रन 2 विकेटों के नुकसान पर. कैफ गेंदबाजी कर रहे हैं. सामना कर रहे हैं संदीप मडवी. नॉन स्ट्राइक पर बिंदास लसने. आगे रखा था, हवा में शॉट, गैप में गेंद जा रही है. वाइड ऑफ लॉन्ग ऑफ 4 रन.
पाहतोय पण अतिशय जबरदस्त कामगिरी करतोय त्या माता क्रमांक 4 वरचा फलंदाज पहिल्या चेंडूवर जर पाहिला पण डीप विकेटच्या वरतून चौकार वसूल केला होता आणि हा शॉट ऑफ ड्राइव अतिशय देखना फटका होता, लाजवाब. बिल्कुल हवा में गेंद जरूर थी लेकिन दो खिलाड़ियों को चीरती हुई पहुंची थी. स्विच हिट करने की कोशिश, वहां पर जिस तरह का रिएक्ट आ रहा है शहबाज का, मानो गेंद ने बल्ले को छुआ हो, लेकिन 2 विकेट और 2 बाउंड्री, बहुत ही घटनापूर्ण ओवर चलता हुआ. दोस्तों बने रहिएगा हमारे साथ, कहीं भी मत जाइएगा लेट आत्माराम गुलवी चषक में, क्योंकि आज रति महारथी टीमें आमने सामने है. राइट आर्म ओवर द विकेट, चिप किया, फिर से वही खिलाड़ी जा रहे, बढ़िया कैच. कपिल देव की याद ताजा होती हुई मुन्ना ने पकड़ा है और तीसरा झटका लगा है. और मुझे लग रहा है कि आरडी कहीं शॉर्टकट से तो जाने की कोशिश नहीं कर रही है. सुनील पवार, मैं आपसे एक सवाल करूंगा. 26 का लक्ष्य, उसके बाद इतनी पॉजिटिव सोच, इसका कारण क्या है? आणि जिथं तुम्ही पहिलेच सांगितलं की शॉर्टकट मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय काय आरडी स्फोटा संघ, पण कधी कधी शॉर्ट मध्ये जाणं संघासाठी नुकसानकारक ठरू शकतोय. इथं पाहिलं आपण धावफलकावर धाव होते 8 आणि 3 फलंदाज बाद झालेले इथं मात्र. देखिए शॉर्टकट के बारे में मैं इतना ही कहूंगा, मैं 27 साल से कमेंट्री कर रहा हूं, आपको भी 15 साल लगभग होने जा रहे हैं, 14-15 साल. धुमाल 2015 में हमसे जुड़ चुके थे. शॉर्टकट से तो 99 मरतबा आदमी असफल रहता है, एक मरतबा नसीब के सहारे पहुंच जाता है. 10 रन हुए क्योंकि 2 रन पेनल्टी के दिए गए और 1 ओवर की समाप्ति के बाद अभी ये 2 रन खर रहे. 10 रन 3 विकेटों के नुकसान पर. आणि जिथं 27 धावांचं लक्ष्य स्वीकारताना पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये धावा फलकावर धावा त्या पेनल्टीच्या 2 धावा ऍड करून 10 आणि 3 बाद, म्हणजे संघर्ष करावा लागतोय हा 27 धावांचा सुद्धा. संदीप प्रकाश पाटील यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती नंदकिशोर पाटील 40 प्लसचे उत्कृष्ट क्रिकेटर गेंदबाजी के लिए बाएं हाथ के गेंदबाज संदीप प्रकाश पाटील, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. संदीप आए हैं. पहली गेंद जगह दी थी, बैकफुट पे गए, पंच किया इनफील्ड के ऊपर से, गेंद कवर बाउंड्री की तरफ सरक रही है. 2 खिलाड़ी पीछा कर रहे हैं और देखना अभी भी पैर लगा है, क्या कुछ हुआ है. 2 रन पैरों से गेंद को अंदर किया था. रिले फील्डिंग का नजारा, 2 रन बनते हुए और 3 रन बनते हुए कुणाल मात्रे ने 3 रन से अपना खाता खोला है और 13 पे पहुंचा है स्कोर. हालांकि लग तो ऐसा रहा था कि एक विकेट भी हासिल करना मुश्किल हो जाएगा, लेकिन अंजुमन स्पोर्ट्स है, ये बिल्कुल मैच को लेकर चलती है, ये नहीं देखती उन्होंने कितने रन बनाए. और यही कारण है कि हमेशा मैं देखता हूं टॉस जीत के ये टीम बल्लेबाजी इसीलिए करती है. अब सर्कल में खिलाड़ी बढ़ा दिए गए हैं. संदीप ऑन दी अप खेला है, सीधे ब्लेड से लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर, अंपायर का इशारे का इंतजार, पहले बाउंस पर 4 रन. जय मसोबा पिंपलास के कैप्टन, आपको आखिरी ऑफिशियल कॉल है टॉस के लिए. धनेश कुकसे की कैप्टन हमारे बीच में है. जय मसोबा पिंपलास के कैप्टन. उसके बाद आप देखेंगे मैच ऑफ डे, साइंस स्पोर्ट खारबा और सोना देवी, और बैक टू बैक यूटी का पायनियर, बैक टू बैक मराठा पंजाब नाना, और बैक टू बैक बालाजी और इस मैच की विजेता टीम, और बैक टू बैक अगले मैच की विजेता टीमें. आज रति महारथी टीमें टकरा रही है और आज आप सांस भी लेना मुश्किल हो जाएगा. स्कोर है इस वक्त 17 रन. धावसंख्या पाहतोय आपण 17. 27 धावांचं लक्ष्य स्वीकारताना आता मात्र एक सोप्या विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय आरडी 444 ओलिया संघ, ज्या संघाकडे बिंदास. आणि पाहतोय पण इथं मात्र क्रमांक 5 वर कुणाल मॅन फॉर अंजूर, अतिशय सुपर एक चांगला फलंदाज. आजच्या दिवसामध्ये भावेश सरांनी ज्या प्रकारे विवरण केलं, प्रत्येक बलाढ्य संघाला आपण पाहणार आहोत. खास सामना आकर्षण राहील, कारण की आज ज्यांचा वाढदिवस आहे साई स्पोर्ट खारबाव संघाच्या माध्यमातून वंडर बॉय ऑफ
कारभाव प्रणय पाटील यांचा वाढदिवस आणि समोर संघ कुठला आहे तो बघा. यावर्षी सोनादेवी टेमगर अतिशय चांगली कामगिरी करतो या संघाच्या अगेन्स्ट. काय एब्सोल्युटली ट्रू. इस मरतबा इनसाइड आउट खेला है, इनफील्ड के ऊपर से गेंद कवर में सरक रही है. शहबाज ने गेंद को जाकर अब उठाया है और इस बीच 2 रन भाग लिए बैट्समैन ने. 19 पे पहुंचा है स्कोर. सोना देवी टेमगर आपको भी तैयार रहना है और साइंस खारबाव आपको भी तैयार रहना है. लेफ्ट आर्म राउंड विकेट, स्विच हिट करने की कोशिश, सवाल पूछा वहां पर, अंपायर सहमत नहीं, गली पे गेंद को उठाया, लेग बाई. 1 रन से 20 रन, केवल 7 रन चाहिए आरडी को बालाजी स्पोर्ट्स से टकराने के लिए. फक्त आणि फक्त 7 धावाची आवश्यकता असेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. इथं मात्र एक अपेक्षा असेल की किती चेंडूमध्ये हा सामना फिनिश करेल फलंदाज कुणाल. निकल के मारने की कोशिश, ऑन दी अप खेला है, फील्डर आ रहे हैं. एक और विकेट, चौथा झटका लगता हुआ 20 के योग पर आरडी को. ऐसा लग रहा है कि अपने स्ट्रोक को चेक किया था बैट्समैन ने. जिस तरह कुणाल मात्रे को भी देखिए, बेस्ट बैट्समैन रहे थे सरपंच उप सरपंच कप सोनाले में, उसके बाद से उनका फॉर्म इतना अच्छा नहीं चल रहा है. केदार पाटिल बहुत अच्छे टच में, बिंदास भी अच्छे टच में. बिंदास तो हर टीम के सामने रन बना रहे हैं, सिर्फ धनेश कुकसे के सामने उनका थोड़ा परफॉर्मेंस फीका रहा है. बाकी हर टीम के सामने रन उगल रहे हैं. नए बैट्समैन टीम के कैप्टन करण कदम आए हैं. संदीप निकल के मारा है गेंद को, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मुन्ना, 5वां विकेट. हैट्रिक पे आ गए हैं अब संदीप. क्या हो रहा है सुनील पवार, 20 पे 5. आणि जिथं कधी कधी मराठीत म्हणतात अति घाई संकटात नाही. ज्या प्रकारे पाहतोय आपण आरडी स्पोर्ट ओली या संघाची फलंदाजी अतिशय मजबूत आहे. पण मी एक कौतुक करेन, ज्या प्रकारे 27 धावा इथं मात्र रोकायच्या आहेत, अतिशय अप्रतिम कामगिरी करतोय अंजुमन स्पोर्ट भिवंडी या संघ. बिल्कुल, बहुत ही पॉजिटिव क्रिकेट. और अक्सर मैं देखता हूं, इसीलिए शहबाज शेख ने कहा था कि 45 या 50 रन हम बनाते तो हम आरडी को अपनी गेंदबाजी से शिकस्त देंगे. कहानी है कि 20 पे 5 विकेट गिरे हैं, वो भी 5 दिग्गज बल्लेबाज. नए बैट्समैन बल्लेबाजी को योगी आए हैं, हार्दिक पांड्या ऑफ भिवंडी जिनको कहा जाता है. अभी भी 7 रन है. गेंदबाजी में देखना है किसको बुलाया गया है. क्या कमाल का ओवर रहा था रणदीप का. कितने रन दिए, 2 विकेटें ली उन्होंने. गेंदबाजी में कैफ को कंटिन्यू रखा गया है. अभी भी पॉजिटिव सोच है कप्तान शहबाज शेख की. यही क्रिकेट है, जो हाजिर वो वजीर. तरी मात्र गोलंदाजी पाहतोय आपण केप येतोय. फक्त आणि फक्त इथून सामना जिंकण्यासाठी 7 धावाची आवश्यकता असेल. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए कैफ, खिली हुई धूप, सुनील पवार मेरे साथ और शुभा धुमाल. आज वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर हमारे बीच नहीं है. इस मरतबा स्ट्रोक को चेक किया, पुश किया ऑफ साइड में, देखते हुए कि 5 विकेटें गिरी है. 1 रन स्कोर में आता हुआ 21 रन, 5 विकेटों के नुकसान पर आरडी सिर्फ 27 रनों का पीछा कर रही है. जय मसोबा पिंपलास के कैप्टन, जय मसोबा पिंपलास के कैप्टन, सोना देवी टेमगर के कैप्टन को भी तैयार रहना है और साइंस स्पोर्ट के कैप्टन को भी तैयार रहना है. इस मरतबा बढ़िया गेंद थी, पुल करना चाहते थे, बल्ला पहले घूमा, गेंद बाद में निकल गई विकेट कीपर के पास. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज कैफ.
राइट आर्म राउंड विकेट, बढ़िया गेंद, फिर से कठिनाइयों में बैट्समैन पुश करना चाहते थे, लेग बाय। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 22 रन, तीसरा ओव्हर चल रहा है, 5 रन और चाहिए। इथून मात्र पाहता आपण सामना जिंकण्यासाठी 5 धावाची आवश्यकता असेल। RD 440 या संघाला 5 बाद धावफलक धावा आहेत त्या 22। कल इसी तरह 5 रन चाहिए थे और 3 विकेटें पायनियर ने गवा दी थी सिक्सर मारने के चक्कर में लोनाट के सामने। इस मर्तबा ये देखिए, बहुत ही सूझबूझ की बल्लेबाजी, गेंद को आने दिया, तिरछे बल्ले से दिशा दी योगी ने। 1 रन बनता हुआ स्कोर में। स्कोर है 23 रन। इस मर्तबा लॉब कर दिया है, शहबाज गेंद के नीचे आ रहे हैं। ओहो, मौका भी दिया और चौका भी दिया। हालांकि कैच होता तो क्लाइमैक्स आता और इस मैच को जीत लिया यहाँ पर RD 440 ने। अभिनंदन अभिनंदन विनोद पाटिल, बंटी शिल्के एंड RD, कैप्टन करण कदम एंड ऑल टीम, स्पेशली योगी, केदार एंड बिंदास एंड कुणाल। तो आइए, मैन ऑफ द मैच खिलाड़ी है, 2 और 5 रन और 2 विकेट। बहुत ही तबाकुन और कातिलाना बॉलिंग रही थी। उसका नाम है कोटरेल ऑफ भिवंडी। किरण पाटिल इज द मैन ऑफ द मैच। किरण पाटिल आपको आगे आना है, मैं आपको लिए चलता हूं भरत वतारी सर के पास। मी महेंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नटराज खारबाव 40+ चे अतिशय धडकेबाज क्रिकेटर शिवाजी मढवी यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे। शिवाजी मढवी यांचा स्वागताने सन्मान केला जातोय। नटराज खारबाव संघाचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू नटराज खारबाव हा मास्टर 40+ भिवंडी तालुक्यामध्ये नंबर 1 रँकिंग मध्ये असलेला संघ, तसेच कालिका माता खारबाव 40+ देखील रँकिंग मध्ये नंबर 1 असलेले दोन्ही संघ। द मॅन ऑफ द मॅच किरण। याच दरम्यान या क्रीडानगरीमध्ये आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आमचे लाडके नेते ओमशेठ मुकादम यांचं हार्दिक स्वागत। तंटामुक्त अध्यक्ष खारबाव गाव ओमशेठ मुकादम यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। मॅन ऑफ द मॅच किरण पाटील। जबरदस्त खेळी केली किरण पाटील। मी संदीप पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायची आहे, ती आम्हाला प्रदान केलेली आहे प्रदीप सुदाम पाटील यांनी। मी सुदाम पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते गिफ्ट द्यायचा आहे, तो आम्हाला प्रदान केलेला आहे पप्पा एंटरप्राइजेस खारबाव यांनी। मी ओमशेठ मुकादम यांना विनंती करतोय की केक द्यायचा आहे, तो आम्हाला प्रदान केलेला आहे परेश मंगलदास पाटील यांनी। मी डॉक्टर गणेश दादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभाचे थंड द्यायचा आहे, तो आम्हाला प्रदान केलेला आहे अशोक मुकादम यांनी। मी शिवाजी मढवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टी-शर्ट द्यायचा आहे, तो आम्हाला प्रदान केलेला आहे म्हात्रे ब्रदर्स। आणि मी अरविंद मुकादम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एक टी-शर्ट द्यायचा आहे, तो आम्हाला प्रदान केलेला आहे करेश म्हात्रे यांनी। धन्यवाद। राम म्हात्रे यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती येते। राम म्हात्रे, नंदकिशोर खारबाव 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर राम म्हात्रे।
प्रणय पाटील याचा वाढदिवस आहे आज आणि खरोखरच भिवंडीतील नामवंत क्रिकेटर यांच्या हस्ते केक कापला जातोय. भावेश पवार, वडरबाई खारबाव, प्रणय पाटील यांचा आज वाढदिवस, तसेच ओम शेठ मुकादम यांचा देखील वाढदिवसानिमित्त केक कापला जातोय. एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि खारबाव गावचे तंटामुक्त अध्यक्ष या दोन मान्यवरांचा केक कापला जातोय वाढदिवसानिमित्त. प्रणय पाटील आणि ओमशेठ मुकादम यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. केक कापला जातोय, लाईव्ह टेलिकास्ट केक कापला जातोय. प्रणय पाटील आणि ओमशेठ मुकादम या दोन खारबाव वीरांचा बर्थडे साजरा होतोय. साईज ग्रुप आणि अक्षय कुमार अँड कंपनी यांच्या माध्यमातून केक कापला जातोय. प्रणय पाटील आणि ओमशेठ मुकादम यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. केक कापला जातोय. प्रणय पाटील आणि ज्ञानेश्वर मुकादम ओमशेठ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.